नमस्कार मित्रांनो. बाहेर वातावरण ढगाळ होते. चंद्र ढगांच्या आड होता. राणी नुकतीच आवरून रूमच्या बाहेर आली होती. बाबा बोलणारच होते, पण आईने इशाऱ्याने जेवण उरकू द्या असं खुणावलं आणि बाबा गप्प बसले. जेवण झाल्यावर आई बाबा समोर येऊन बसले. राणी जरा बोलायचंय, बाबांनी सुरुवात केली. हो बोला ना बाबा, ती सहज म्हणाली. तू अचानक परतण्याचा निर्णय का घेतलास? काही नाही बाबा, अभ्यासाने नंतर सगळी काही कामं नाही झेपत, त्यापेक्षा मी इथून येऊन जाऊन करीन. तेवढा अभ्यासाला जास्त वेळ देता येईल. तिला तात्पुरतं काढून देऊन बाबांचं समाधान केलं. झोपायला जाते सांगून ती रूममध्ये आली. नेहमीप्रमाणे ठणकणारी छाती ओली झाली आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. दुधासाठी कासावीस झालेल्या छकुलीचा चेहरा क्षणभर डोळ्यापुढे तरळला आणि तिने फोनला हात घातला. तिनं आठवडे ठेवलेला संयम आज तुटला होता. फोनची रिंग जात होती आणि तिची धडधड वाढली होती. समोरून कोणी उचलू नये असं वाटत असताना त्याचा मृत स्वर कानी आला. बोल. खोल दरीतून प्रतिध्वनी उमटावा तसा काहीसा वाटला तिला तो. झोपली? ती कशीबशी बोलली. हो, आता झोपवली. तिला रडून रडून आकांत केला होता. नाकीनं आले होते माझ्या. तो लहान आहे. ती तिच्या कलाने घ्या, हळूहळू होईल सवय तिला आणि तुम्हालाही. असा दीर्घ हुंकार आला आणि समोरून फोन कट झाला. राणीला घरी येऊन 3 महिने लोटले होते. एक दिवस कॉलेजमधून ती जरा उशिराच घरी पोहोचली. संध्याकाळचे 7:30ची वेळ होती. ऊन केलेली होती. बसमधून उतरली. समोर अंगणात 4 चाकी उभी दिसली. यावेळी कोण आला असावं असा विचार करत गाडीजवळ पोहोचली. नंबर प्लेटवर नजर जाताच जरा गोंधळली, कारण ती त्याची गाडी होती. तो इथे कसा? त्याला इथला पत्ता कोणी दिला? का आला असेल? अशा सगळ्या विचारांचे मोहोळ मनात उठते न उठते तोच तिची छकुली आई म्हणत तिला येऊन बिलगली. क्षणभर तिला हसावं की रडावं कळेना, पण तोवर तिच्यातला आईला आवेग आवरला नाही. तिने छकुलीला उचलून घेतलं आणि तिचे मुके घेतले. तिला घेऊन ती घरात प्रवेशली. तो आणि तिचे बाबा हॉलमध्ये बसले होते. तिने छकुलीला खाली उतरवलं, पण ती कशीच तिला सोडायला तयार होईना. तिला चिकटून उभी राहिली आणि तशीच आपल्या बाबांना म्हणाली, बाबा, आई आली, आता आपण आपल्या घरी जाऊया. तिला घेऊन ती निरागसपोर बोबड्या आवाजात सहज म्हणून गेली. राणीला तिच्या पायांभोवती तिच्या चिमुकल्या हातांची पकड अजून घट्ट झाल्याची जाणवली. हो, पण तिला येऊ तर दे आधी. आत्ताच आली की नाही ती कॉलेजमधून? तिला फ्रेश होऊ दे. तो कशी तरी त्या चिमुकल्या जीवाची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. तिने एकावर त्याच्याकडे पाहिलं आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या आई आणि ताईकडे पाहिलं. त्या दोघी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होत्या. बाबांकडे बघण्याची तिला हिंमत होईना. कसं तरी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अंगार फुलला होता. बाबा, हिला झोपवते मी आणि नंतर तुम्हाला सारं सांगते. प्लीज आता काही रिॲक्ट करू नका. लहान आहे ती, सहन नाही होणार तिला. ती धीराने उद्गारली. बाबाने एकदा छकुलीकडे पाहिलं. तीही किलकिल्या नजरेने त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होती. ते उठले, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बाहेर निघून गेले. तशी राणी स्वयंपाकघरात आली. मागोमाग छकुलीसुद्धा धावली. तो आत्ताच पोहोचलाय आणि या गोंधळात आई त्याला चहा वगैरे विचारायचंच विसरली हे तिनं पुरतं हेरलं होतं. तिने पटकन चहाचं आधण गॅसवर चढवलं. छकुली पायाशी कुरबुर करत होती. तिला उचलून घेत तिने विचारलं, पिल्लू खाऊ हवाय का? नको, छकुलीने नाक मुरडलं. जा बघू, मग बाहेर बाबांकडे जा, तिला खाली ठेवून म्हणाली. नाही, मी कुठे नाही जाणार. नाही तुला सोडून. तू पुन्हा मला आणि बाबाला सोडून गेलीस तर? तिचा प्रत्येक शब्द राणीच्या काळजाच्या आरपार होत होता. तरी ती स्वतःला सावरत म्हणाली, नाही ग बाळा, आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि आता आपल्या बाबांच्या चहाची वेळ आहे की नाही? तू बाहेर जा, मी आलेच चहा घेऊन. छकुली बाहेर गेली आणि पाठोपाठ ती चहा आणि फराळाचं घेऊन आली. ती समोर बसली तेव्हा तिच्या हातात त्याने तिच्या हातात काही पेपर्स दिले. तिने ते वाचले. तिला काही समजण्याचं झालं होतं. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. त्याला तिच्याशी बोलायचं होतं हे तिला कळालं होतं, पण आता सर्वांसमोर ते शक्य नव्हतं. तेवढ्यात बाहेर ताईसोबत खेळत असलेली छकुली तिच्याकडे आली आणि कुरबुर करू लागली. तिच्या झोपेची वेळ झाली होती. राणीने तिला उचलून आत नेलं. बेडवर झोपवण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती कशीच ऐकेना. तिचा तरी काय दोष होता? तिला झोपताना आई आणि बाबा दोघेही सोबत हवे असायचे.
आईच्या कुशीत बाबांची गोष्ट ऐकत झोपाळण्याची सवय झाली होती तिला. शेवटी तिच्या हट्टापुढे राणीने हात टेकले आणि ती दाराची कडी लावून काढून बाहेर डोकावली. सर, जरा आत या ना, तिनं अवघडून म्हटलं. तो ही काही न बोलता आत आला आणि तिने दरवाजा लावला. आता बेडवर तिघे झोपले होते. छकुलीसुद्धा बरीचशी शांत झाली होती. सवयीने माने खालून वरच्या बाजूला असलेला राणीचा हात शेखरच्या हातात होता. गोष्ट ऐकता ऐकता छकुली तिच्या दिशेने वळली आणि तिच्या चिमुकल्या ओठांचा राणीच्या छातीला स्पर्श झाला आणि तिच्यातली आई मनोमन सुखावली. एरवी ओळखून जाणारं दूध आज कितीतरी काळानंतर सार्थकी लागत होतं. छकुलीने दूध ओढताच तिच्या छातीत कळ उठली आणि नकळतच शेखरचा हात जोरात दाबला गेला आणि तिच्या चेहऱ्यावर वेदनांची तिरपिरेक उमटली. काय ग, ठीक आहेस ना? काय होते? शेखर घाबराघुबरा होऊन विचारत होता. अहो, घाबरू नका, काही नाही झालं. खूप दिवसांनी तिला पाजते ना, म्हणून जराशी तिने ओढल्यावर कळ आली. आता काही नाही होतं असं. हाताची पकड सैल करत ती म्हणाली. राणी त्याने आतुरतेनं हाक मारली, पण पुढचे शब्द काही उमटलेच नाहीत. त्याच्या डोळ्यातली आसवे तिला खरं सांगून गेली. छकुलीला गाढ झोप लागली होती. तिला नीट झोपून बाजूला उशी लावून दोघे रूम बाहेर आले. आता त्यांना वादळाला सामोरं जायचं होतं. राणी बाहेर येतच बाबा तिच्यावर तुटून पडले. लाथाबुक्के झाडत त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. कुलक्षणी कार्टे, काही कमी केलं होतं तुला आजवर? रक्ताचं पाणी करून तुला शिकवलं, एवढा विश्वास ठेवून स्वातंत्र्य दिलं, त्याचा असा फायदा घेतलास, हे गुण उधळलेस, बाहेर तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस. आणि बरंचसं काही. राणी फक्त मार खात होती. आई बाजूला मुसमुसत उभी होती. शेखरला ते सहन झालं नाही आणि शेवटी तो मध्ये पडला. राणीला उठून खुर्चीवर बसवलं. समोरच्या ग्लासमधलं पाणी तिला पाजलं. डोक्यावरून हात फिरवला आणि तिला मिठीत घेतलं. ती अजून पुरती सावरली नव्हती. त्याच्या मिठीत थरथरत होती. त्यालाही राग आलेला त्या परिस्थितीतही हे तिला कळालं होतं. म्हणून तिने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. म्हणाली, सर प्लीज, आता जा तुम्ही. माझ्यामुळे तुमचा अपमान झालेला मला सहन नाही होणार. जा तुम्ही. पण तिला थांबत बोलला, हे बघ, आता तू आणि मी वेगळे नाही आणि नेहमी तू सहन करत राहणार आहेस का? कळू दे ना सगळ्यांना तू नेमकं काय केलंयस. या सगळ्याला सामोरं जाताना कसं आणि काय काय भोगलेस. राणीचे बाबा आधी मी सांगतोय ते ऐकून घ्या आणि नंतर ठरवा तुमच्या लेकीने तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेतला की गैरफायदा. तो सांगत होता तेव्हा राणीचं मन वर्षभर मागे भूतकाळात गेलं. कॉलेज सुरू होऊन 2 आठवडे उलटले. एक दिवस सकाळी लेक्चरला क्लासमध्ये बसलेली असताना खिडकीतून हाक आली. राणी आहेस का गं? हो म्हणत ती उभी राहिली. अगं हो, काय? दरवाजा उघड. तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला. चल, आपल्याला निघायचं आहे, तो आत येत म्हणाला. कुठे, कधी, का? तिने बरोबर विचारलं. हो, हळू जरा, आता निघायचं बाकीच वाटेत सांगतो. सर, वही पेन घेऊ. बाळा, बॅगच घे, परत येणार नाही आपण, संध्याकाळ होईल. ठीक आहे सर, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच, तिने सांगितलं आणि ती आतल्या बाजूला वळली. तोच वैतागून तो म्हणाला, अगं आता आणि कुठे जाऊ, सोबत जायचं आपल्याला राणी. यावर हसत ती म्हणाली, अहो राजे, मी आवरून बाहेर येते तोवर आपण आपल्या चीजवस्तू स्टाफरूम नावाच्या ठिकाणावरून आणा. थोड्याच वेळात दोघे ऑफिसजवळ भेटूया आणि नंतर सोबत जाऊ, चालेल ना? तिच्या या बोलण्याने त्याचा पारा अलगद खाली आला आणि तोही त्याच शैलीत, जशी आज्ञा राणी सरकार, असं काहीतरी म्हणत बाहेर गेला. तिने बॅगमध्ये पुस्तकं भरली आणि ती तासाच्या सरांची परवानगी घेऊन बाहेर आली तर तो तिथेच उभा होता. हद्द झाली तुमच्यापुढे, असं म्हणत दोघे स्टाफरूमच्या दिशेने वळले आणि त्याची बॅग घेऊन कॉलेजमधून बाहेर पडले. तिचा अंदाज खरा ठरला. गाडी पणजीच्या दिशेने धावत होती. तो अस्वस्थ असला म्हणजे असा घाईगडबड करायचा हे तिला एका वर्षात कळलं होतं. तिनं 12वी नंतर मागच्याच वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि अभ्यासाबरोबरच इतर कलाक्षेत्राही चमकली होती. तो तिचा इतिहासाचा शिक्षक होता. असं असलं तरी त्याला नाट्यक्षेत्रात विशेष रुची होती. म्हणून कॉलेजमधून स्पर्धेसाठी नाटकं एकांकिका तोच बसवायचा आणि गेल्या एका वर्षात त्यांनी अनेक स्पर्धा जिंकून कॉलेजला बक्षिसं मिळवून दिली होती. त्यांचं नाव होतं शेखर इनामदार. मूळ मुंबई कामासाठी गोव्यात आलेला, तर ती मूळ गोव्याची राणी दाते. दोघांचेही स्वभाव अगदी मिळते जुळते. सतत बडबड, सहज चेष्टामस्करी करायला दोघांना आवडायचं. दोघे एकमेकांना पुरून उरायचे. कधीकधी आजूबाजूच्या लोकांची हसून दमछाक व्हायची. सोबत काही एकांकिका
नाटकातून काम करत होते, त्यामुळे कधीकधी त्याच पात्रांचे संवाद त्याच्या तोंडी असायचे आणि ऐकणाऱ्या भलताच गोंधळ उडायचा. दोघांमध्ये इतकी जवळीक होती की एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना न सांगता समजायच्या. एरवी राणी म्हणूनच तो तिला संबोधायचा. कधी मस्करीची हुकी आली तर रानू असं लांबलचक ओढून धरायचा. तिला चिडवायचा, पण तिने कधी त्याचं चिडवणं मनाला लावून घेतलं नाही. कितीही गमतीशीर असला तरी अनेकदा तो संतापायचा, अस्वस्थ व्हायचा. एखाद्या वेळी तो त्याच्या मनाचा हळवा कोपरा तिच्यापुढे उघडायचा आणि त्याला ह्या अशा परिस्थितीत व्यवस्थित हाताळणं हे फक्त तिलाच जमायचं. तिच्या मनात काही असलं म्हणजे ती त्याच्याकडेच व्यक्त व्हायची. दोघांच्या समजुतीचा नात्याविषयी इतरांच्या मनात कोंडच होतं, पण दोघे आपल्याला मर्यादा राखून होते. आज काहीतरी घडलं हे कळायला तिला वेळ लागला नाही. तो अगदी धीर गंभीर मुद्रतेने जलद गाडी हक्कत होता. काय झालंय सांगणार आहात का आता? तिने सुरुवात केलीच होती. तेवढ्यात गाडी हॉस्पिटलसमोर थांबली. ती घाबरगुरबरी झाली. नेमकं काय झालंय कळत नव्हतं. त्याने गाडी पार्क केली आणि ती त्याच्या मागून चालू लागली. दुसऱ्या मजल्यावर पोचल्यानंतर तो एका खोलीत शिरला. ती मागोमाग आत गेली. त्याने खुणेने तिला जवळच्या स्टूलवर बसायला सांगितलं आणि बेडवर पाठोमोर झोपलेल्या व्यक्तीला हाक मारली. तशी ती वळली. त्याने त्यांना उठवून बसवलं आणि राणीकडे वळून म्हणाला, राणी, ही माझी ताई, तिला तुझ्याशी बोलायचं आहे. तुम्ही बोलून घ्या, मी बाहेरच आहे. एवढं सांगून तो निघून गेला. काही मिनिटे शांततेत गेली. कदाचित सुरुवात कशी करावी हे त्यांना सुचत नव्हतं, म्हणून तीच बोलती झाली. काय बोलायचं आहे ताई तुम्हाला? माझ्या लेकीची आई होशील? त्याने अगदी तिच्या नजरेला नजर भिडवत विचारले. साहजिकच हा प्रश्न तिच्यासाठी अनपेक्षित होत, त्यामुळे ती थोडीशी गोंधळली. त्याने ते गोंधळाचा भाव तिच्या डोळ्यात टिपले. सांगते, सगळं नीट सांगते. ऐक माझं, ही माझी दुसरी लेक. पहिली तारा ती झाली तेव्हा डॉक्टर बोलले तुझ्या बाळाचा विचारसुद्धा नाही करायचा. चुकून जरी तसं झालं तर ते माझ्या जीवावर बेतू शकेल आणि तेव्हाच माझं ऑपरेशन होणार होतं, पण मी नकार दिला होता. तेव्हा सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मीही ते हलक्यात घेतलं होतं. तासाच्या बालिलांमध्ये रमता रमता 2 वर्ष सरली, पण बोलता बोलता त्यांना ठसका लागला. राणीने जवळच्या टेबलावरचं ग्लासमध्ये पाणी त्यांना दिलं. पाठीवरून हळुवारपणे हात फिरवला. त्या थोडा वेळ बोलायच्या थांबल्या आणि एकावार राणीला न्याहाळलं. पुन्हा त्याने बोलायला सुरुवात केली. माझ्या नवऱ्याचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर, पण एका मोहाच्या क्षणी आम्ही बळी पडलो आणि मला दुसऱ्यांदा दिवस राहिले आणि आवेशांचा माझ्यावर चिडले. निर्णय घेतला. मी हट्टाने बाळ होऊ द्यायच्या विचारावर ठाम राहिले आणि कधी नव्हे ते माझ्यावर चिडले. अबोला धरला, पण कुठेतरी मला आशा होती की हे सगळं नीट होईल. वाटलं हवा पालट झाला की नाही येणार काही अडचण, म्हणून 9वा लागला तसं इथं आले. इथवर सगळं नीट होतं, पण नेमक्या वेळी ढेतीने फास पलटले. म्हणजे काय झालं? न राहून मध्येच राणीने विचारलं. डिलेव्हरीच्या वेळी कॉम्प्लेक्स वाढले आणि हिच्या जन्मानंतर मला पानाच फुटला नाही बघ. रडून रडून कासावीस झालंय ग लेकरू माझं. आईच्या कुसूसाठी आसुसलंही. ती आठवडा सरलाय. बाटलीतून चमच्यातून कशातूनही दूध घेईना झाली आहे. नया घालून पाजायचा प्रयत्न करतोय डॉक्टर, पण त्यांनीही हिच्यापुढे हात टेकलेत. आता लेकराचे हाल बघवत नाहीत बघ मला. तुझ्या पुढे हात जोडते. माझ्या लेकीला तुझ्या पदराखाली घे. तिला आईच्या कुशीत ऊब दे, म्हणजे मी समाधानाने डोळे मिटेन. मला वचन दे, माझ्या छकुलीला कधी दूर लोटणार नाहीस. माझ्याकडे वेळ फार कमी आहे ग. त्या थांबल्या आणि त्याने अश्रूंना वाट करून दिली आणि नकळतच तिच्या कुशीत शिरल्या आणि तीही त्यांच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. आता तिला अश्रू आवर्ते घ्यायला हवे होते. तिने त्यांना शांत केलं. तेवढ्यात एक नर्स हात आली. तिच्या हातात पांढऱ्या शुभ्र कापडात गुंडाळलेली इवलीशी छकुली होती. तिची ती इवलीशी कीर्ती इवले हातपाय झाडणारी, काळेभोर भिरभिरणारे डोळे, लाल चुटक इवली ओठ, रडून रडून निस्तेज झालेला मलूल पण गुटगुटीत चेहरा, अशी ती पाहून राणीला तिच्या लहानपणाची बाहुली आठवली. नर्सने तिला राणीच्या हातात दिला आणि काही आश्चर्याच्या तिच्या स्पर्शाने तिची कळी अगदीच खुलली. कधी नव्हे ती तिची आई तिच्या ओठांत छोट्या परीला हसताना बघत होती. तिने तिची आई निवडली. नकळत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. राणीने जबाबदारी स्वीकारल्यागत तिला घट्ट उराशी कवटाळले. ती नर्स त्यांना चेक करेपर्यंत तिने छोटीला झोपवलं.
त्यानंतर ती आणि त्या नर्स रूम बाहेर आल्या. तिने त्याला आत पाठवलं आणि ती त्या नर्सच्या मागोमाग गेली. सुमारे 3-3.5 तासांनी ती पुन्हा रूममध्ये आली. ताईकडे बघत उद्गारली, आता सगळं नीट होईल, काळजी करू नका. आणि तुम्ही आता लवकर बरे व्हा. मग त्याच्याकडे वळून म्हणाली, चला निघायचं ना सर? ताई येतो. रात्री काही आणायचं आहे का तुला? दाजींना त्याने विचारलं. नाही अरे काही नाही, सावकाश जा आणि सावकाशीने परत ये. घाईघाईने स्वतःच्या जीवाची दगदग करू नकोस. त्या त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाल्या. दुपार टळून गेली होती. ऊन कलली होती. सर बोलायचं होतं थोडं. त्याने एकवार तिच्याकडे पाहिलं आणि गाडी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने वळवली. दोघे गाडीतून उतरले. मौशार वाळूत दोघांची पावलं उमटत होती. आभाळ गच्च भरून आलं होतं. आता कोणत्याही क्षणी पावसाची सर येऊन धडकेल सांगता येत नव्हतं. तो एका ठिकाणी थांबला. दोघे खाली बसले. आजूबाजूला जास्त कोणी दिसत नव्हतं. किनारा अगदी शांत भासत होता. त्याहून भयान होती त्या दोघांमधली शांतता. त्या शांततेचा भंग करत ती उद्गारली, सर बोल. राणी काय बोलायचं आहे तुला? इतके दिवस माझी होणारी घालमेल फक्त तुला कळली. मनात साचून राहिलं होतं सारं. ताईचा त्रास बघवत नाही ग. डॉक्टर सांगतात तिच्यावर औषधांचा काही परिणाम होत नाही. तरी ती तग धरून आहे. कसलीशी वाट बघते. पण तिला मलाही सांगता येत नव्हतं. तुझं नाव माझ्या तोंडून अनेकदा ऐकलं होतं म्हणून तिला तुझ्याशी बोलावंसं वाटलं. आता मी प्राण डोळ्यात आणून थांबलोय. सांग काय बोलली ताई? तिने एकवार त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि धीर एकवटून त्यांच्यातला संवाद आणि त्यानंतर छकुलीचा त्याला आलेला प्रतिसाद सारं त्याला सांगितलं आणि म्हणाली, सर मी एक निर्णय घेतलाय आणि त्यात मला तुमची साथ हवे. कसला निर्णय? त्याने भांबावून विचारलं. सांगते. मगाशी तुम्ही आज आल्यानंतर मी नर्ससोबत गेले. तिला छकुलीबद्दल विचारलं. तिने मला सांगितलं तिला दूध पाजण्यासाठी अडचणी येत आहेत. नाकातून नळ्या घालून सध्या तरी निभावतंय. पण हे असं जास्त दिवस करणं शक्य नाही आहे. कारण जसजसे दिवस जातील तिच्या हालचाली वाढतील आणि त्यामुळे नळ्या हल्ल्या तर तिलाच अपाय होईल आणि इतर कोणत्या पद्धतीने ती दूध घेत नाही. मग मी त्यांना विचारलं ह्यावर दुसरा उपाय. मग म्हणाल्या त्या. तिला मध्येच तोडत तो म्हणाला, इंड्यूस लेक्शन. ती म्हणाली, म्हणजे हे काय असतं? त्याने विचारलं. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून ऑक्सिजोटोनिन हा हार्मोन तिच्या शरीरामध्ये सक्रिय होतो, ज्याद्वारे तिच्या स्तनांमध्ये दुधाच्या निर्मितीला सुरुवात होते आणि 8-9 महिन्यांच्या अखेर ती बाळाला पाजू शकते. ही नैसर्गिकरित्या होणारी प्रक्रिया आहे. पण आपल्याकडे दुर्दैवाने हा पर्याय उपलब्ध नाही आहे. दुसरा पर्याय, एखादी दुसरी बाई जर तिच्या बाळासोबत आपल्या छकुलीला पाजायला तयार असेल तर हा प्रश्न सुटेल कदाचित. पण ही शक्यता मला कमीच वाटली म्हणून मी नर्सला तिसरा काही मार्ग आहे का विचारलं. तर त्यांनी मला इंड्यूस लेक्शनबद्दल सांगितलं. थोडा वेळ उसासून ती पुन्हा सांगू लागली. इंड्यूस लेक्शन या प्रतिक्रियेद्वारे ऑक्सिजोटोनिन शरीरामध्ये इंजेक्ट केला जातो. औषधोपचार करून प्रोलेक्टिन लेवल वाढते आणि त्यानंतर इलेक्ट्रिक पंपिंग, हँड एक्सप्रेसिंग अशा पद्धती वापरून 1-1.5 महिन्यात दुधाची निर्मिती केली जाते. आणि हे दूध आईच्या दुधाइतके शक्तिवर्धक असते. बाळाला लाभदायक असते. त्याच्या बाळाला अपाय होत नाही. तर मी असा निर्णय घेतलाय की मी या प्रक्रियेला सामोरी जाणार आणि त्यात मला तुमची साथ हवी आहे. सर सांगा, मला द्याल साथ तुमची? अगं पण याचा तुला काही त्रास झाला भविष्यात तर? आणि तसंही बॉटल फिडिंगचा पर्याय शिल्लक आहे अजून आपल्याकडे. तो तिच्या काळजीने करून म्हणाला. हो पण त्याने बाळाला त्रास होतो. त्यामुळे बाळ कमजोर होतं, सतत आजारी पडतं. तुम्हाला चालणार आहे का हे? आणि मुळात तुम्ही तिला पुन्हा पुन्हा डॉक्टरकडे आण करणार आहात का? ती हेल्दी व्हायला हवी आहे ना? मग आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागणार आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर मलाही काही प्रॉब्लेम नाही व्हायचा. ती त्याला समजावत म्हणाली. तू म्हणतेस ते पटतंय मला, पण त्यासाठी तुझा असा वापर करणं खटकतंय ग मनाला. कितीतरी फायदा घेऊ. बोटं दिली म्हणजे हात धरू नाही म्हणतात आणि तू तर हे अनंत उपकार करणार आहेस. तो करून स्वरात म्हणाला. तिने विश्वासाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, सर असं काही म्हणते हो देऊ नका. उपकार वगैरे काही नाही. मी माझी स्त्रीधर्म निभावते. माझ्या पाण्यानं त्या कोवळ्या जीवाची भूक भागणार असेल तर मी तयार आहे थोडासा त्रास सहन करायला.
आणि जन्म दिला नसला तरी तिची दुधाई होण्याचं सौख्य मला लाभणारच आहे. या सगळ्यात मला तुमची मदत लागेल. कसली मदत? ह्या प्रक्रियेतून बाळाला स्तनपान करण्यासाठी बाळाशी कायदेशीर नातं असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला रीतसर ॲडॉप्ट करावं लागेल आणि पालक म्हणून सही करण्याआधी आपण पती पत्नी नाही ते शक्य नाही. तिच्यापासून दूर होत तो म्हणाला. सर, एकवर विचार करा ताईचा आणि आईच्या कुशीला आसुसलेल्या त्या भुकेल्या जीवाचा आणि घाबरू नका. सर, मी तुम्हाला या नात्यात आयुष्यभर अडकवून तिला ठेवणार. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल छकुलीसाठीची माझी गरज संपली त्या क्षणी तुम्ही मला सांगाल तिथे सही करून तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. आज आपली तिला गरज आहे. एकदा विचार करा. तिथे पुन्हा शांतता पसरली आणि तो थेट गाडीत येऊन बसला. तीही मागोमाग आली आणि प्रवास सुरू झाला. गाडीत कोणी काही बोललं नाही. तिला स्टँडवर सोडून तो परत गेला. तिचीही पावलं घराच्या बसच्या दिशेने वळली. बसमध्ये छान विंडो सीट मिळालं आणि तिला जर बरं वाटलं तसंही बाजूला बसून चिंबून जायचा तिला कंटाळा यायचा. त्यात गर्दी असेल तर मग विचारायलाच नको. बाजूला उभा असलेला माणूस अक्षरशः तिच्यावर झोपायचा, पण त्यालाही पर्याय नसायचा म्हणून तिला बाजूची सीट कधीच आवडत नसे. विंडो सीट मिळाली की ती प्रफुल्लित व्हायची, कारण या सीटवर बसलं की आरामदायक वाटायचं. त्या 1.5-2 तासांच्या प्रवासात तिच्या लेखनाचा छंद बहरला होता. अशीच खिडकीतून बघता बघता कितीतरी कवितांनी जन्म घेतला होता. पण आज ती विधवा मनस्थितीत सापडली होती. मनात अनेक विचारांनी डोक्यात गर्दी केली होती. खिडकीतून समोर दिसणारा सूर्य जसजसा मावळतीकडे कलत होता तेवढीच तिच्या डोक्यात विचारांची निशा गळत होत होती. आता सगळं शेखरच्या निर्णयावर अवलंबून होतं, त्यामुळे तिच्या हातात वाट पाहण्या वाचून दुसरा पर्याय नव्हता. घरी आली. मेसेज करून त्याला पोचल्याचं कळवलं. जेवून झाल्यावर थकलेलं अंग पलंगावर झोकून दिलं. डोळ्यावर झोप असून देखील विचार तिला झोपू देत नव्हते. त्या विचारांच्या गराड्यात कधी तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला आले तेव्हा प्रार्थनेच्या वेळी तो भेटला आणि म्हणाला, प्रार्थनेनंतर आपल्याला निघायचं. ऑफिसजवळ थांबलं. तिनं होकारार्थी मान डोलावली. प्रार्थना झाली आणि दोघे निघाले. गाडी मंदिरासमोर थांबली. त्या तिथे तिचे मैत्रीण आणि आणखीन एक व्यक्ती उभी होती. ते दोघे उतरून त्यांच्याजवळ आले. त्याने ओळख करून दिली. तो त्याचा मित्र होता. येताना त्याने रात्री त्यांच्यात झालेलं बोलणं ताईला सांगितल्याचं सांगितलं. त्यावर दीर्घ चर्चा केल्यानंतर त्याला राणीचं बोलणं पटलं होतं. त्यामुळे आज त्या दिशेने पहिलं पाऊल पडणार होतं आणि ते म्हणजे त्यांचं होणारं लग्न. चौघे बाहेर गुरुजींसाठी मंदिराच्या आवारात थांबलेले. बाहेर विजा कडकडत होत्या. सरी मागून सर कोसळत होत्या. वाटेत येताना दोघांनी कपडे बदलले होते. लाल तपकिरी रंगाचा कुर्ता, पांढरी पॅन्ट त्याला शोभत होती. हातातलं घड्याळ, डोळ्यावरचा चष्मा, अगदी हलकी शेव केलेली दाढी, नेटके विंचरलेले केस त्याच्या राजविंड्या रूपाची शोभा वाढवत होता. तीही छान पैठणी नेसली होती. एवढ्या गडबडीतही तिचं शॉपिंग त्याने व्यवस्थित केलेलं. अंगावर जास्त नसले तरी त्याच्याकडे असलेले त्याने जपून ठेवलेले आईचे काही ठेवणीतले दागिने तिच्यासाठी आणलेले. तिच्या मैत्रिणीने मंदिराच्या पलीकडे असलेल्या चेंजिंग रूममध्ये नेऊन तिला नीट सजवलं. पाठीवर सोडलेली लांब सडक वेणी, त्यावर गजरा, मोगऱ्याचा गजरा, हातात चुडा, गळ्यात नाजूक हार, भुवयांच्या मध्ये लहानशा चंद्राकृतीची टिकली, पायातील पैंजण थेंबेच्या आवाजात आवाज मिसळून वाजवत होती. गुरुजींचे आले. दोघांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि विधीनं सुरुवात झाली. शास्त्रासाठी म्हणून गुरुजींनी हळदीचा विधी केला. दोघांना एकमेकांची उष्टी हळद लावली. नंतर लग्नाचा विधी सुरू झाला. त्याच्या हातात हात देऊन विश्वासाने ती 7 पावलं चालली. त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात पडलं आणि भांगेत त्यांचं नावाचं कुंकू लिहून ती झाली होती राणी शेखर इनामदार. सगळं आटपून ते कोर्टमध्ये गेले. तिथे त्याच्या एका वकील मित्राला हाताशी धरून त्याने लग्न रजिस्ट्रेशनची आणि ॲडॉप्शनची कागदपत्र बनवली. वकील मित्रांनी दिलेल्या जरुरीच्या कागदपत्रांची यादी केली आणि नंतर ते दोघे त्यांच्या रूमवर आले. तिची मैत्रीण आणि त्याचा मित्र आपल्या वाटेने मार्गस्थ झाले. येता येता त्यांनी ताईची भेट घेतली. ती माऊली कृतज्ञतेची अश्रू ढाळण्याखेरीज काहीच करू शकली नाही. रूमवर पोहोचल्यानंतर दोघांनी चेंज केलं, फ्रेश झाले आणि हॉलमध्ये येऊन बसले. त्यांनी दोघांसाठी कॉफी करून आणली. पाऊस नुकताच थांबला होता. खिडकीतून गार वारा येत होता. त्याने एकवार तिच्याकडे निरखून पाहिले. जरी तिने नववधूचा
सगळा साज उतरवला असला तरी ती नुकतीच फुललेल्या मोगऱ्यात मोहक दिसत होती. तिलाही त्याची तिच्या देहावरून फिरणारी नजर जाणवत होती, पण ती आपलं लक्ष नसल्यासारखं भासवत होती. तिथे थंड शांतता नांदत होती. शेवटी त्यानेच न राहून बोलायला सुरुवात केली. आपण पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केलाय. आता काही दिवसात कोर्ट प्रोसिजरसुद्धा पूर्ण होईल. सो आता ट्रीटमेंट कधीपासून सुरू करायची हे तू सांग, आपण त्याप्रमाणे करू. सर, आता जास्त उशीर नको, उद्यापासूनच करू, ती तत्परतेने म्हणाली. याविषयी आईबाबांना काय सांगणार आहेस? खरं तर लग्न करण्याआधी त्यांना सारं सांगायला हवं होतं, तो काळजीच्या सुरात म्हणाला. हो, खरं आहे तुमचं म्हणणं, पण ती वेळ नाही, विषय वेगळा आहे आणि माझे आईबाबा जुन्या रूढी परंपरा पाळणारी माणसं आहेत, तर ते आपला हेतू समजून घेतीलच याची मला खात्री वाटत नाही. आणि या साऱ्यामुळे उगीच त्यांना त्रास नको. मी काहीतरी कारण सांगून उद्या इथे शिफ्ट होते, तुम्हाला चालणार असेल तर. नाहीतर मला माझी सोय मैत्रिणीकडे बघावी लागेल, कारण रोज रोज येऊन जाऊन करणं झेपणार नाही मला. तिने आपलं मत मांडलं. त्यालाही ते पटलं. तू इथे येण्याला माझी काहीच हरकत नाही आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा आईबाबांना सांगितलंच तरी चालेल. माझी मदत लागली तर सांग, मीही सांगेन त्यांना. कॉफी संपून तीही तिथून निघाली. ती घरी आली तेव्हा कॉलेजच्या ड्रेसमध्येच होती. गळ्यात फक्त मंगळसूत्र होतं, पण तेही त्याने तिच्या आधीच्या चेनच्या पॅटर्न्सनी मिळतं जुळतं आणलेलं, म्हणजे कोणाला संशय नाही येणार. आता पुढचा टप्पा होता बाबांना कन्व्हिन्स करायचा. तेही तिला तेवढं कठीण गेलं नाही. मैत्रिणी मिळून रूम शेअर करून राहणार म्हटल्यावर त्यांनीही परमिशन दिली. तिने सामान आवरायला घेतलं, गरजेची सारी कागदपत्र सोबत घेतलीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्याच्या रूमवर पोहोचली. कागदपत्र त्याच्याकडे सोपवल्याने सुरू झाला प्रवास त्यांच्या अनोख्या नात्याचा. त्याच संध्याकाळी ते हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना भेटले आणि त्यांनी सांगितलेल्या साऱ्या टेस्ट्स केल्या. सुदैवाने तिचं शरीर ही प्रक्रिया पेलण्यासाठी अनुरूप होतं. डॉक्टरांनी पुढची तारीख लिहून दिली, ज्या दिवसापासून ट्रीटमेंट सुरू होणार होती. सगळं आटपून ते दोघे त्याच्या रूमवर परतले. पावसाची रिपचिप सुरूच होती. दोघे चिंब ओले झाले होते. त्याने कपडे बदलून दोघांसाठी चहा टाकला आणि राणीला हाक मारली. ती केस कोरडे करत बाहेर आणि क्षणभर तो तिला न्याहाळत राहिला. तिच्या अंगावर रोजचे कपडे होते. त्याने कितीतरी वेळा याहून सुंदर कपड्यात तिला बघितलेलं, मात्र आज काहीतरी खास होतं आणि ते होतं तिच्या गळ्यात डोलणारे मिरवणारं त्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि कमरेपर्यंत झरणाऱ्या केसातून फिरणाऱ्या हातात किणकिणणारा हिरवा चुडा, पायात छुमछुम करणारं पैंजण आणि याला साथ म्हणून खिडकीबाहेर वाचणारे पावसाचे थेंब. असं सगळं वातावरण अगदी मोहून टाकणारं होतं. ती येऊन खुर्चीत येऊन बसली तेव्हा तो हळूच तिच्या मागे गेला आणि तिचे मौशार केस आपल्या हातात घेऊन पुसू लागला. तिने चहाचा कप हातात घेतला आणि मस्त वाफवलेल्या ओठातून पोटात उतरवल्यावर ती अगदी सुखावली. राणी त्याने बोलायला सुरुवात केली. हो सर, हो सांगा सर. आपलं लग्न जरी झालं असलं तरी त्याचं कारण आपल्या नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण फक्त छकुलीसाठी. तो कसं तरी शब्द गोळा करून बोलायचा प्रयत्न करत होता. त्याच्या भावना तिच्यापर्यंत त्याने न सांगताही पोहोचल्या होत्या. त्यामुळे ती त्याला सावरत म्हणाली, सर नका काळजी करू, मी ते करेन. ते कारण विसरले नाही आणि विसरणार देखील नाही. तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर. आणि कारणामुळे असलं तरी लग्न आपलं विधिवत पार पडले, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने, आणि बाकी कुणासाठी नसले तरी तुमच्यासमोर तरी तुमची पत्नी असल्याचे सोपस्कार मला पार पाडू द्या. आणि हे माझ्या आनंदासाठी करते, कारण मला तो माझा हक्क वाटतो. तशी तुमची साथ असेल तर जगासमोर आपलं नातं उघडपणे स्वीकारायला मी घाबरणार नाही. पण तुमच्या दृष्टीने मात्र हे चुकीचे असेल तर आत्ताच सारा साज उतरवून ठेवते. शेवटी हे सारं मला तुमच्यामुळेच मिळाले. असं म्हणत ती खुर्चीतून उठली. मोकळ्या केसांना चाप लावला आणि समोरच्या देवारातल्या देवासमोर दिवा लावला आणि मनोभावे हात जोडले. तो क्षणभर तिला पाहतच राहिला. त्याला खूप कौतुक वाटलं तिचं, कारण इतक्या कमी ओळखीत तिने स्वबळावर घेतलेला हा धाडसी निर्णय आणि त्यात अशा नात्याविषयी पूर्णपणे असलेली समज त्याला विश्वास देऊन गेली की त्याची निवड चुकली नव्हती. तो तिच्याजवळ गेला. तुळशी वृंदावनासाठीचे छोटं निरांजन घेऊन परतली तर समोर तो होता. त्याने देवारातल्या कुंकवाचा करंटा उचलला आणि त्यातलं कुंकू तिच्या भांगीत रोखलं आणि मंद हसत म्हणाला, हे राहिलं होतं. तिच्या डोळ्यात आनंदाची लकेर उमटली. तिने गॅलरीतल्या तुळशीपुढं निरांजन ठेवलं आणि पाया पडून आत आली.
तो जेवणाची तयारी करत होता. त्याला मदत करायला ती स्वयंपाकघरात आली, पण यावेळी त्याने तिला रोखलं आणि अभ्यासाला बसवलं. तेही तेवढंच महत्त्वाचं होतं. तीही बसली. त्यानंतर दोघे सोबत जेवले. तो आता खोलीत पलंगावर पुस्तक वाचत बसला होता. तेवढ्यात ताईचा फोन येऊन गेला. सारा आवरून ती आत आली. तिला पाहिल्यावर त्याने पुस्तक मिटलं आणि उठून कपाटातले अंथरूण घेऊन बाहेर जाऊ लागला. तेवढ्यात तिने रोखलं. सर थांबा, कुठे चाललात? अगं असं काय करतेस? तू झोप इथे निवांत, मी झोपतो हॉलमध्ये, तो कसाबसा म्हणाला. नाही, तुम्ही कुठे नाही जायचं, इथेच झोपा. हवं असेल तर आपण कम्फर्टेबल होईपर्यंत उशी ठेवू मध्ये, पण ही अशी परकेपणाची पायरी नको चढायला. जिथवर साथ आहे तिथपर्यंत तरी मनापासून स्वीकारू आपलं नातं प्लीज. मला कळतंय तुमची तकमक, पण मगाशी ज्या विश्वासाने कुंकू रेखलत ना, त्याच विश्वासाने विसावा ना. दोघे एका अंथरुणात आहोत म्हणजे काहीतरी होईलच, ही भीती काढून टाका मनातून. आपला संयम आपण जाणून आहोतच, हे असं सांगत असताना ती त्याच्या तोंडावरचे भाव निरखत होती. सर अजूनही नाही पटले का तुम्हाला? ठीक आहे, मग मी बाहेर झोपते. माझ्यामुळे तुमची फरफट नको, झोपा निवांत, असं म्हणत ती बिछाणावरून उठली. नको, आपण झोपतोय सोबत, चल पटकन, उद्या कॉलेजला जायचंय, तेव्हा लवकर पण उठायचंय, असं म्हणत त्याने हातातली अंथरुणं कपाटात परत ठेवली. मध्ये उशी टाकलेली दिवा मावळून पलंगावर विसावला. तिनंही बाजूला पाठ टेकली. 2 दिवसांच्या धावपळीत आलेल्या थकव्यामुळे दोघांना पटकन निद्रादेवी प्रसन्न झाली. सकाळी मंद मंद पोह्याचा वासाने त्याला जाग आली. तशी उठून स्वयंपाकघरात आला. ती पाठमोरी उभी होती. तिला त्याची चाहूल लागली. तशी ती पाठमोरी राहूनच ती म्हणाली, अहो सर, इथे काय करताय? आवरून या पटकन, निघायचं आपल्याला. हो आलोच, असं म्हणत तो आवरायला गेला. त्याचं आवरून झाल्यावर तिने त्याला चहा आणि पोहे दिले. अरे वा, आज हातात अगदी रेडीमेड चहा नाश्ता, नशीब फळफळलंय माझं, असं म्हणत त्याने चहा पोह्याचा आस्वाद घेतला आणि तिचं भरभरून कौतुक केलं. भाजी पोळीचा डब्बा घेऊन ते कॉलेजला निघाले आणि सारं नेहमीप्रमाणे सुरू झालं. कुणाला काही माहीत नव्हतं तिच्या गळ्यात मंगळसूत्र असायचं, मात्र ते ओढण्याआड आणि कपाळावर कुंकू नसलं तरी ती लहानशी लाल टिकली लावायची, त्यामुळे कोणाला संशय यायचा नाही. आतापर्यंत दोघांचा चांगला जम बसला होता. घरची कामं, हॉस्पिटलमधला ताईचा डब्बा, तिच्या वेळेच्या वेळी अभ्यास, साऱ्या गराड्यात दोघं एकमेकांना सांभाळून घेत होते. 10 दिवस उलटले. सगळ्या कायदेशीर बाबी पार पडल्या होत्या. लग्न आणि अडॉप्शन कायदेशीर झाल्याची कागदपत्रे एकदम त्याच्या हाती पडली. तो तिला डॉक्टरांकडे घेऊन आला. त्यांनी दोघांना प्रोसिजर समजावून सांगितली. गोळ्या आणि वॅक्सिनेशन्स लिहून दिली आणि तिला बाजूच्या रूममध्ये जायला सांगितलं. तिथे त्या नर्स होत्या. त्यांनी राणीला बेडवर झोपवलं. बाजूच्या बेडवरची टेबलवरची वॅक्सिन्स मेडिकल इन्स्ट्रुमेंट्समधून पाहून जराशी गांगरली होती. नर्सने तिचे कपडे दूर केले आणि इंजेक्शन तयार केलं. तिने दुसऱ्या बाजूला बघत घट्ट डोळे मिटून घेतले. तेवढ्यात तिचा हात कोणीतरी हातात घेतला जाणवलं. ती परतणार इतक्यात सुईचा स्पर्श तिला झाला आणि पुढच्या क्षणाला तिचा हातातला हात नकळत दाबला गेला. तिने हळूच डोळे उघडून पाहिले तर तिचा हात शेखरच्या हातात होता आणि तो भरल्या डोळ्याने तिच्याकडे पाहत होता. त्या नर्सने नंतर शेखरला हँड एक्सप्रेसची प्रोसेस समजावली, कारण त्याने दुधाचं प्रमाण वाढणार होतं. ती एक प्रकारची एक्सरसाइज होती. दिवसेंदिवस जसं दुधाचं प्रमाण वाढवायचं होतं तसंच तयार झालेलं दूध शरीराबाहेर देखील यायला हवं होतं, कारण जर दुधाचा योग्य निचार न होता तसंच स्तनांमध्ये राहिलं तर दुधाच्या गाठी होण्याची शक्यता होती आणि दूध जर गोठलं तर तिला खूप त्रास झाला असता. सुरुवातीला अगदी छोटा चमचा किंवा त्याहूनही कमी दूध येईल, तरीही हलगर्जी राहू नका याची पुरेपूर कल्पना त्या नर्सने दोघांना दिली. बाळजवळ असल्याने स्टिम्युलेशन थेरपीला चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्यासाठी कृत्रिम प्रसाधनाचा वापर टाळता येणार होता आणि जमेल तितक्या नैसर्गिकरित्या दूध तयार होईल याची काळजी नर्स घेत होत्या. पुन्हा एकदा स्तनांवर किती आणि कशाप्रकारे दाब देऊन दुधाचा नीट निचारा करावा लागेल हे त्याने नीट समजावून सांगितलं. चेकअप हे नंतर तो ताईला भेटले. ट्रीटमेंटची सुरुवात झाल्याचं सांगितलं. चिकुडीलाही भेटून आले. आता ताईची तब्येत हळूहळू सुधारते असं डॉक्टर म्हणाले. शेखर दाजींना भेटला. पुन्हा एकदा त्यांना समजवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला, पण ते काही बदले नाहीतच आणि त्यांना फक्त ताई ठीक होण्याशी कारण होतं. आता ज्या दिवसाची दत्तकपत्रावर सही केली होती त्या दिवशी त्यांच्या छकुलीशी संबंध संपला होता.
आजही शेखररित्या हाताने परतला होता, पण राणीने या परिस्थितीत त्याला नीट सावरलं होतं. घरी आल्यावर त्या पटकन अभ्यासाला बसली आणि तो स्वयंपाकाला लागला. आता शेखरला तिला जास्त जपावं लागणार होतं, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं या औषधाचे राणीवर साईड इफेक्ट्स दिसू लागतील. सुरुवातीला कमजोरी येणं, अचानक चिडचिड होणं किंवा अगदी शांत होणं, औषध घेतल्यावर कधीमधी ग्लानी येणं, वजन कमी जास्त होणं हा त्रास होईल, पण तो सुरुवातीलाच. नंतर हळूहळू दुधाचं प्रमाण नॉर्मल झालं म्हणजे सगळं पूर्ववत होईल. तोवर काळजी घ्यावी लागेल असं डॉक्टर म्हणाले होते. जेवल्यानंतर बाहेर गॅलरीत बसली होती. आत्ताच पावसाची सर येऊन गेली होती. गार हवेची झुळ अंगाला स्पर्शून जात होती. त्याने तिच्या गोळ्या आणल्या. गोळ्या घेऊन ती झोपी गेली. तो बराच वेळ जागा होता. बऱ्याच वेळानंतर त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवसापासून सुरू झाली तारेवरची कसरत. कॉलेजमध्ये असताना अभ्यास, औषधं, हॉस्पिटल आणि बाळ हे सगळं सांभाळता दोघे मेटाकुटीला यायचे, पण एकमेकांच्या साथीने धीराने आल्या दिवसाला सामोरे जात होते. तिची औषधं नियमित सुरू होती. तिचं खाणंपिणं अगदी सगळं नीट पाहत होतं. शेखरने हँड एक्सप्रेसिंग करण्याआधी राणीला नीट विश्वासात घेतलं. तीही समजुतीने तयार झाली. इतक्या जवळ आणि एकट्या असूनही त्याच्या स्पर्शात तिला कधीही वासनाधाव भाव जाणवला नाही. हल्ली कितीतरी वेळा ग्लानीमुळे त्यांच्या भावपाशात झोपी जायची. सुरुवातीला नर्सने सांगितल्याप्रमाणे कमी दूध द्यायचं, पण नंतर स्टील मोशन थेरपीला सुरुवात झाल्यानंतर दुधाचं प्रमाण अगदी समाधानकारक करायला लागलं. चकोलीच्या कोवळ्या ओठांचा स्पर्श छातीला होताच तिच्यातली आई मनोमन सुखावायची, पण त्या येवल्या जीवाला पदराखाली घेताना समोर तिला 9 मास पोटी जपलेल्या त्या निष्पाप माऊलीच्या डोळ्यांच्या कडा ओसंडून व्हायच्या. पण ती माऊली पदरात दुःख टिपायची आणि अश्रू राणीला दिसू नये याचा आटोकाट प्रयत्न करायची. पण राणीच्या नजरेतून तिची घालमेल काही सुटायची नाही आणि ते पाहून तिच्यातल्या बाईचा जीव तिळतिळ तुटायचा. पण ती देखील काही करू शकत नव्हती. पण यात एक समाधान होतं, ते म्हणजे 2 महिन्याऐवजी 1.5 महिन्यात राणीच्या दुधाचं प्रमाण छकुलीची भूक भागवणे इतपत वाढलं होतं. आता छकुलीचा तजेला गुडगुडीतपणा परतत होता. आता तिला काचेच्या पाळण्यात न ठेवता साध्या गाडीच्या पाळण्यात ठेवलं होतं. राणीचं औषधं आता पूर्णपणे बंद झाली होती आणि ती पूर्ववत होत होती. फक्त छकुलीला पाजायला दिवसातून साधारण 3 ते 4 वेळा तिला हॉस्पिटलला जावं लागायचं. शेखर तिच्या लेक्चरच्या वेळा सांभाळून तिला ने-आण करायचा. इतक्यात छकुलीला घरी आणणं शक्य नव्हतं, कारण ताईची तब्येत अजून स्थिरस्थावर झाली नव्हती. तरीही राणी शेखर नीट सारं सांभाळून घेत होते. त्यांची छकुली आता बघता बघता 2 महिन्यांची झाली होती. त्यांनी 1 महिन्याची झाल्यावर तिचं नामकरण केलं होतं. आता ती त्यांची निशा झाली होती. मामांच्या तोंडून निशा ऐकून अगदी हरकून जायची. आणि बाप-लेकीचा तो खेळकर संवाद पाहून राणीला खूप आनंद व्हायचा. हा म्हणत दिवस धावत होते आणि एक दिवस लेक्चर सुरू असताना वर्गाच्या दारावर टकटक झाली. कोणीतरी दार उघडलं. समोर तो उभा होता. अगदी शक्तिशील, विस्कटलेले केस, रडून रडून सुजलेले डोळे, डोक्यात पडलेल्या खोकीतून वाहणारं रक्त. हा असा त्याचा अवतार पाहून तिला क्षणभर काही सुचण्याचं झालं. ती तशीच त्याच्या दिशेने धावली. तो अगदी भावनाशून्य नजरेने बघत होता. तिने अक्षरशः त्याला दंडाला धरून हलवत त्याला भानावर आणलं आणि ती बोलू गेली, शेखर, अहो भानावर या, काय झाले? बोला शेखर. तिच्या मनात खूप वाईट विचार येत होते, पण तो बोलत नाही तोवर काही कळायला मार्ग नव्हता. तिने त्याला खुर्चीवर बसवलं आणि ती पाणी आणायला वळणार इतक्यात त्याने तिला घट्ट मिठी मारली. ताई गेली. राणी एवढं कसंबसं त्याच्या तोंडून बाहेर पडलं आणि पुन्हा तो हमसून तिच्या कुशीत रडू लागला. तिच्याही डोळ्यातून अश्रुधारा गालावर उतरल्या, पण आता तिला धीट राहणं भाग होतं. त्याला सावरून आता तिला त्या येवल्या जीवाला जपायचं होतं. तिच्या आईला दिलेलं वचन पाळायचं होतं. तिने त्याला शांत केलं, पाणी दिलं आणि डोक्यावरची जखम बांधली आणि त्याला घेऊन ती निघाली. वाटेत जाता जाता त्याने घडलेल्या साऱ्या प्रकाराबद्दल सांगितलं. तुला कॉलेजला सोडल्यानंतर मी ताईला नाश्ता द्यायला गेलो. त्यावेळी मी पोचण्यापूर्वीपासून दाजी तिथे पोचले होते. त्यांच्यात बहुतेक छकुलीवरून वाद सुरू होते. मी आत गेलो तेव्हा दाजी पाळण्यातल्या आपल्या छकुलीला अपाय करताना दिसले. मी त्यांना अडवलं तर त्यांनी मला ढकललं आणि मी बाजूला पडलो. माझं डोकं तिथल्या स्टूलचा कोपरा आपटला आणि रक्त वाहू लागलं.
मला सावरायला म्हणून ताई माझ्याकडे धावली. त्यात तिला लावलेलं सलाईन तुटलं आणि ती तिथंच कोसळली. मी कसाबसा स्वतःला सावरून डॉक्टरांना बोलवलं, पण आम्ही काही करेस्तोवर सारं संपलं होतं ग. राणी माझी ताई आम्हा सर्वांना सोडून गेली. आपल्या छकुलीला पोरकं करून गेली. कसं तरी सगळं सांगितल्यावर त्याला पुन्हा रोडू कोसळलं. दोघे हॉस्पिटलला पोचले. त्या तिथेच काहीच हालचाल दिसत नव्हती. फक्त बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. ते दोघे त्या आवाजाच्या दिशेने गेले. तिथे एक नर्स छकुलीला शांत करत होत्या. राणीने लगेचच तिला घेतलं. शेखरने ताईविषयी विचारताच त्या नर्सने सांगितलं की पेशंट बरोबर असलेल्या व्यक्तीने रितसर कागदपत्रे दाखवून सारे फॉर्मॅलिटीज पूर्ण करून बॉडी ताब्यात घेतली आणि या बाळाच्या उपचाराचा सगळा खर्च मागून येणारा व्यक्ती देईल आणि तिला घेऊन जाईल. जर नाही आला तर तिला अनाथ आश्रमात टाका असं सांगितलं आणि ते निघून गेले. हे ऐकताच शेखर मटकन खाली बसला आणि त्याला धक्का सहन झाला नाही. तिने नर्सच्या मदतीने त्याला सावरलं आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि बाळाला आणि त्याला रूमवर घेऊन आली. तो अजूनही धक्क्यातून पुरता सावरला नव्हता. निशा शांत झोपली होती. संध्याकाळी मुंबईवरून त्याच्या मित्राचा फोन आला. आईने गळ घालून त्याच्यासाठी विधी थांबवले असं तो म्हणाला. आधी तो जायला तयार नव्हता, पण राणीने त्याला समजावलं आणि तो जायला तयार झाला. तिने पटकन त्याची बॅग भरली आणि तो निघाला. त्याला यायला निदान 3 दिवस लागणार होते आणि बाळाला एकटीला सोडून जाणं शक्य नव्हतं, म्हणून तिने पुढचे 3 दिवस कॉलेजला न जाण्याचा निर्णय घेतला. ताईचे अंतिम विधी आटपून तो अपेक्षेप्रमाणे 3ऱ्या दिवशी संध्याकाळी परतला. मूळ दुवाद संपल्या. आता निशा फक्त शेखर राणीची जबाबदारी होती. आता त्यांना निर्णय घ्यायचा होता तिचा सांभाळ ते कसा करणार होते, कारण दोघांपैकी एकालाही पूर्ण दिवस बाळाजवळ थांबणं शक्य नव्हतं. रात्री जेवण झाल्यानंतर सगळं आवरून राणी रूममध्ये आली. आज त्यांच्यामध्ये उशी नव्हती, तर आज त्यांच्यामध्ये होतं ते कारण ज्यामुळे ते एकत्र आले. त्यांची जबाबदारी आता सर्वस्वी त्यांची असलेली निशा. दोघे तिला मध्ये घेऊन झोपले होते. राणी तिला पाजत होती. दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली आणि त्यांनी याचा सुवर्णमध्ये काढला की ती निशाला त्यांच्यासोबत कॉलेजला नेतील. तसंही रेस्ट रूम होतीच तिचा, तसंही कोणी वापर करत नव्हतं. आता प्रिन्सिपलशी परमिशन मिळवायची होती. उद्यापासून सुरुवात होणार होती एका नव्या आव्हानाची. दुसऱ्या दिवशी निशाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एका बॅगमध्ये भरल्या आणि ते दोघे तिला घेऊन कॉलेजला आले. शेखर प्रिन्सिपलशी बोलला. त्याने त्याची अडचण समजून घेत त्याला रेस्टरूम वापरायची परवानगी दिली. तासाभरात तिथली सफाई करून राणीने बाळाला तिथे झोपवले आणि ती लेक्चरला निघून गेली. शेखर निशाकडे थांबला. तिने वर्गात येऊन आपल्या सगळ्या मैत्रिणींना विश्वासात घेऊन सारी हकीकत सांगितली. आपल्या लग्नाविषयी सारं सांगितलं आणि त्याची साथ मिळाली. त्या साऱ्याजणी उत्साहाने तयार झाल्या आणि राणी सिद्ध झाली. हे नवं आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी. तर इथे कॉलेजवर बातमी पसरली शेखर सरांच्या मुलीची आणि काही तासात ती पूर्ण खोली रंगीबिरंगी झाली. मुलांनी वेळात वेळ काढून आपापल्या परीने खोली सजवली. दिवस सरत होते. आता शुभदा शेखर राणीचंच नाही तर पूर्ण कॉलेजची जबाबदारी झाली होती. सतत तिच्याजवळ कोणीतरी असायचं, तिला खेळवायचं. राणीच्या वर्गाच्या अगदी समोर तिची खोली असल्यामुळे तिला सहज तिच्यावर लक्ष ठेवता यायचं. आता तर खोली सगळ्यांनी भरली होती. तिच्या झोपेपासून ते दुधाच्या वेळेपर्यंत साऱ्या गोष्टी अगदी कटाक्षाने पाहिल्या जायच्या. 6 महिने सरले. कुशीत वळणारी निशा आता रांगू लागली होती. राणीचा पाना तिला लाभत होता. तिनं चांगलंच बाळसं धरलं होतं. महिन्याकाठीच तिचं रुटीन चेकअप, चाचण्या सगळं शेखर जातीने बघत होता. थंडीचे दिवस होते. अगदी गोठावून टाकणारी गुलाबी थंडीची रात्र होती ती. निशा नेहमीप्रमाणे आईच्या कुशीत विसावली होती आणि सवयीने शेखर राणी हातात हात गुंफून आपल्या छोट्या परिराणीला घेऊन झोपली गेले होते. काहीशा कारणामुळे शेखरची झोप चावळली. तो डोळे चोळत उठला. किचनमध्ये जाऊन पाणी प्यायला आणि परत येऊन पलंगावर पडला. सहज त्याने बाजूला पाहिलं. राणी शांत झोपली होती आणि तिच्या कुशीत विसावलेली निशा अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य वाटत होतं. त्या चंद्रप्रकाशात झोपेतही तिच्या चेहऱ्यावर मधुर हास्य पसरलं होतं आणि क्षणासाठी शेखर मोहित झाला. त्याने झटकन तिच्या कपाळावर ओठ टेकवले. नंतर अगदी त्याच्याही नकळत 4 ओठांच्या पाकळ्या एक झाल्या. ती झोपेतही शहारली. पण काही वेळानंतर तो भानावर आला. त्याच्या मनात अपराधी भाव दाटून आला. तो दूर झाला आणि विचार करत पडून राहिला. उजाडता त्याला झोप लागली. सकाळ झाली. आज कॉलेजातून सुट्टी होती. राणी उठली, आवरून किचनमध्ये आली आणि नाश्त्याची तयारी करायला घेतली.
तो उठून किचनमध्ये आला आणि तिच्या पाठी राहून तिला न्याहाळत होता. ती म्हणाली, आज एवढी शांतता का बरं आहे? बोला की काहीतरी. एरवी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्या तोंडाला थारा नसतो आणि आज चक्क तोंड शिवून माझ्या मागे शहाण्या बाळासारखं गबगर का उभे आहात? काय झालंय? बरं वाटत नाही आहे का? ती त्याच्या दिशेने वळली. त्याने नजर चोरली. ती जवळ आली आणि डोळ्यात डोळे घालून ती पाहू लागली. आणि ती इतक्या जवळ होती की त्याला हलताही येत नव्हतं. एकमेकांचे उष्ण श्वास दोघांच्याही जाणवत होते. राणी ते काल रात्री ते कसंबसं बोलण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. काल रात्री आपल्या नात्याला पूर्णता मिळाली. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण अजून एक टप्पा सर केलाय, पण अजूनही आपल्या नात्यातलं कारण शेष आरण आहे हे मी विसरले नाही. म्हणून म्हणते, विसरून जा सगळं आणि घाबरू नका, आपल्यातच राहणार आहे सारं. असं म्हणत ती त्याच्यापासून दूर झाली आणि पुन्हा कामाला लागली. तू जागी होतीस? त्याने हळू विचारलं. सगळं ध्येयस्वी अनुभवायचं नसतं शेखर. काही गोष्टी सुप्तावस्थेतही अनुभवता येतात. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणाला तर मी जागी नव्हते, पण माझी झोप नेहमी सावध असते निशासाठी. त्यामुळे मला कळलं आणि तुमचा स्पर्श मी ओळखते. अगदी झोपेतही. आणि त्यातल्या भावना म्हणाल तर त्या न सांगता ही सहज उमगतात मला. पण अशी कशी इतकी ओळखायला लागलीस मला? आपली ओळख तर अगदीच काही महिन्यांची आहे, तो अगदी प्रश्नार्थक नजरेने म्हणाला. ती मंद हसत म्हणाली, अहो तेच खरं सौंदर्य आहे ना आपल्या संस्कृतीचं. आपल्या इकडची स्त्री हे डोरलं फक्त दागिना म्हणून घालत नाही, तर ती पुरुषाच्या आधीन बांधलेली जाते. त्याला आतून बाहेर, अगदी डोक्यावरच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत, ते चेहऱ्यावर न उमटलेल्या भावापासून ते तोंडातून झरणाऱ्या शब्दांच्या मागच्या भावापर्यंत सारं तिच्यापर्यंत पोहोचत असतं. आज पुन्हा एकदा तो नव्याने तिला सामोरं गेला होता. तितक्यात निशाच्या रडण्याचा आवाज आला आणि तो तिकडे धावली. ती सकाळ सोडता पूर्ण दिवस त्याने छान एन्जॉय केलं. खूप दिवसांनी ते बाहेर पडले होते. आज त्यांची परिराणी पहिल्यांदा घराबाहेर आली होती. समुद्री किनारी ती तुफान खुश झाली होती. काही गोड आठवणचा सडा जमून संध्याकाळी ते आपापल्या उबदार घरट्यात परतले. दुसऱ्या दिवसापासून रुटीन सुरू झालं. ती दुसऱ्या वर्षाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. सुट्ट्या पडल्या खऱ्या, पण निशामुळे राणीला घरी गेली नसती तर बाबांना संशय आला असता, म्हणून घरी जाणं भागच होतं. आता निशा 9 महिन्यांची झाली होती. तसंही राणीने तिला पातळ पदार्थ भरवायला सुरुवात केलेली. आता ती फक्त दुधावर नव्हती, पण तरीही ती राणीशिवाय ती राहिली नव्हती. तरीही ती कशीबशी बाहेर पडली. 2 दिवस राहिली तरी जीव बाळामध्ये अडकलेला. ती घरी स्टडी कॅम्पसाठी जाते सांगून आलेली, म्हणजे त्याच्या जीवाला रुखरुख नको म्हणून लेकीला छातीशी कवटाळलं तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात सापडला. तोही मेच्या दुसऱ्या आठवड्यात घरी गेला. खरं तर 4 दिवसांनी येणार होता, पण त्याचा मुक्काम लांबला आणि तो थेट जूनच्या 1 तारखेला परतला. तसंही राणीने बाळाला सांभाळलं होतं आणि असेल काही काम म्हणून झाला असेल उशीर असं गृहीत धरून तिनेही त्याला जास्त काही विचारण्याचा अट्टहास केला नाही. आल्यापासून खूप शांत होता हे तिलाही खटकलंच होतं, पण तरीही तो गप्पच राहिली. पण त्याचं असं शांत असणं तिच्या आयुष्यात येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे याची तिला पुसटची चाहूल देखील नव्हती. 4 दिवसांनी कॉलेजमधून पुन्हा सुरू झालं. 2 दिवस गेले आणि 3ऱ्या दिवशी लेक्चरला तो क्लासमध्ये आला तेव्हा त्याच्या हातात कसलीशी फाईल होती. त्याने दरवाजा लोटला आणि तिला समोर बोलावलं आणि म्हणाला, राणी, मी खूप प्रयत्न केला घरी तुला सांगण्याचा, पण नाही जमलं म्हणून या सर्वांसमोर सांगतोय. प्रत्येकजण प्राण कंटाळा आणून ऐकत होता. तिला वाटत होतं आज शेखर कारण नावाचा अडसर दूर करतील आणि खऱ्या अर्थाने त्यांचं नातं पूर्णस्वात जाईल. पण हे आपल्या घटस्फोटाचे कागदपत्र, यावर सही कर. आज मी तुला या जबाबदारीतून मुक्त करतो. माझं लग्न झालंय गेल्या महिन्यात आणि लवकरच क्षितिजा माझी बायको माझ्याकडे राहायला येणार आहे. पण मी या नात्यातून मोकळा होत नाही तोवर नवीन नात्याची सुरुवात करू शकणार नाही. म्हणून ही कागदपत्रे मी आज घेऊन आलोय. यावर तुझ्या सह्या झाल्या म्हणजे तूही मुक्त आणि मीही. त्याचे हे शब्द ऐकताच तिची विचार शृंखला मोत्याच्या माळेप्रमाणे विखुरली. तिने थरथरत्या हाताने पेन उचलला आणि सही केली. कपाळावरची टिकली काढली आणि गळ्यातलं मंगळसूत्र काढणार इतक्यात तिच्या कानी शब्द आले, आई बाबा. सगळ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या. त्यांची रागणारी लेक दाराच्या आधाराने उभी होती आणि तिच्या तोंडून पहिला शब्द फुटला होता, आई बाबा. त्यांना पाहून ती त्यांच्या दिशेने झेपावली. ती पडू नये म्हणून दोघे तिच्याकडे धावले आणि
तिला पकडलं. त्या गडबडीत तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या गळ्यातलं चेनमध्ये अडकलं. ती काढण्याचा प्रयत्न करत असताना ते वाढवलं गेलं. तसंच वेगळी होते निशाला नीट सांभाळा, मी आज संध्याकाळीच निघते असं म्हणत ती तिथून निघून गेली. तो निशाला घेऊन तिच्या पाठमोरे आकृतीकडे पाहतच राहिला. मग त्या दिवशी संध्याकाळी भर पावसात ती घरी आली, बाबांकडे निघून गेली. ते गेल्यानंतर त्याने सही न करताच ते कागदपत्र तसेच कपाटात ठेवून दिले आणि त्यानंतर 3 महिन्यांनी आज तो तिच्या घरात तिच्यासमोर उभा होता. राणी, तू गेलीस आणि माझ्या घराचं घरपण गेलं. खेळकरपणा लुप्त झाला आणि सगळी राया जाऊन ओस पडलं माझं इवलंसं घरटं. तू गेलीस आणि काही दिवसांनी ती आली. क्षितिजा खूप वेगळी, तुझ्यापेक्षा खूप वेगळी. ती आपल्या कामाशी काम ठेवायची. त्यात स्वभाव अगदी तिरस्कारी, संशयी, जणू मायेचा ओलावा काय तो माहीतच नसावा. तो थांबला. इतक्यात ती म्हणाली, मग तुम्ही अशा स्त्रीशी लग्न कसे केलंत? खरं सांगू, मी सुट्टीत घरी गेलो ते मुळे आपल्याबद्दल घरी सांगायचं म्हणून, पण आईने सरळ मला शपथेवर लग्नाला तयार केलं. मी सारं सांगून तिने काही ऐकलं नाही. वाटलं लग्नापूर्वी त्या मुलीला भेटून सारं सांगावं, म्हणजे ती नकार देईल आणि हे लग्न मोडेल. तसा प्रयत्न देखील केला मी, पण काही होऊ शकलं नाही आणि आमची थेट भेट भोवल्यावर झाली. सगळं पार पडलं आणि मी इथे यायच्या आदल्या रात्री तिला सगळं सविस्तर सांगितलं. तेव्हा तिला काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त जाता जाता एवढंच म्हणाली, तिला आता मोकळं करा. म्हणजे तिने इशारा दिला होता म्हणून मी आल्यावर तुला, म्हणजे तुझ्याकडून सई. तो अडखळला. पुढे निशाला तर नीट सांभाळ होती ना? मग तिने पुढचा प्रश्न विचारला आणि त्यावेळी तिच्या आवाजातली तीक्ष्ण धार त्याला जाणवली. तो पुढे म्हणाला, खरी समस्या तर तिथेच निर्माण झाली. तिला मूल अजिबात आवडत नाही. ती निशाच्या तिटकारा करायची. तिने मला आल्या आल्या सांगितलं की तिला तिच्या करिअरवर फोकस करायचं आहे. आता तिला निशाचा अडसर वाटत होता. ती नेहमी म्हणायची, सवतीची पोर आणून माझ्या उरावर बसवली. कसा बसा राग घेऊन मी तिची समजूत काढायचो. पुन्हा पुन्हा समजवून थकलो होतो. यावरून आमचे खटखटे उडायला लागले होते. निशा दिवसभर कशीबशी शांत असायची, पण रात्री तुझ्या आठवणीने कासावीस व्हायची. आई आई करून हैदोस घालायची. रडत रडत घरभर तुला शोधायची, पण तिच्या दगडाच्या काळजाला कधी पाजर फुटला नाही ग. कधी मायेने जवळ घेतलं नाही पोरीला. त्याने एकवार राणीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आवाज भरली होती. एकीकडे घरी हे असं चाललेलं आणि कॉलेजला तुझ्या नजरेला नजर देण्याचा धैर्य होत नव्हता. म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करायचो, पण मग धजावत नव्हतं आणि कोणत्या तोंडाने तुझ्याकडे येणार होतो. आणि असं असलं तरी तुझी तगमग, तुला होणारा त्रास आणि ओढणीच्या आड झालेली ओली छाती माझ्या नजरेतून सुटली नव्हती. राणी, त्या दिवशी तर दूध गोठलं आणि तुला होणाऱ्या वेदना माझं हृदय भेदत होतं. मी रेस्टरूमच्या दाराला थांबलो होतो. मॅडमने येऊन तू ठीक असल्याचं सांगितलं आणि मी एकदा तुला दुरूनच पाहिलं आणि तिथून मग निघून गेलो. तिने काही दिवसांची सुट्टी घेतली होती. वाटलं निशाजवळ राहिली तर कदाचित तिला निशाविषयी कणव वाटेल म्हणून आशेने तिला तिच्या जवळ ठेवून आलं होतं. पण माझी चूक झाली. मी संध्याकाळी घरी गेलो आणि तिथे जे मी पाहिलं ते पाहून माझा संयम सुटला. मी तिच्यावर हात उगारला. त्याने उसासा टाकला. काय पाहिलं? असं काय पाहिलं तुम्ही? तिने सावरत विचारलं. आपल्या निशाच्या अंगावर माराचे डाग होते. तिचा कोवळा हात पोळला होता. तिचे अश्रू थांबत नव्हते आणि त्या बाईचा तोंडाचा पट्टा सुरूच होता. मी आधी निशाला शांत केलं. तिला औषध लावलं आणि भरवलं आणि झोपवलं. त्या दिवशी पहिल्यांदा माझी लेक माराचे झटके सहन करत झोपी गेली होती. त्यानंतर आमच्यात खूप बाचाबाची झाली आणि त्यातून मग माझा हात उगारला गेला. मग 2 दिवसांनी सकाळी मला टेबलवर कागदपत्र आणि चिठ्ठी मिळाली. त्यात तिने लिहिलं होतं, मला आता तुमच्यासोबत राहता येणार नाही. मला करिअर महत्त्वाचं आहे. हे आपल्या घटस्फोटाची कागदपत्र, यावर सही केली आहे. तुम्हीही करा, म्हणजे आपण दोघे मुक्त होऊ. यापुढे मी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही आणि तुम्ही करू नये ही विनंती. असे 4 शब्द लिहून ती कायमची माझ्या आयुष्यातून निघून गेली. ती गेल्यानंतर मी स्वतःला कोंडून घेतलं. आयुष्य संपवण्याचाही विचार करावा डोकावला होता मनात, पण निशासाठी सावरलो आणि राणी आपल्या घटस्फोटाचे कागद फाडून थेट इकडची वाट धरली. तो बाबांकडे वळून म्हणाला, बाबा, आता तुम्ही ठरवा तुमची लेक कशी आहे ते. हे असं अनोख आई पण अनुभवण्यासाठी ती अगदी दिव्यातून गेली आहे. हात जोडतो तुमच्या पुढे, आमच्या नात्याला मान्यता द्या. बाबा हो म्हणाले. तसा तो राणीजवळ आला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला, देशील का मला एक चान्स माझी चूक सुधारण्यासाठी? आई हो म्हण ना. आई हो म्हणा. चकोली डोळे चोळत खोलीतून बाहेर येत होती. त्यावर सगळे हसले. त्याने खिशातून तिचं मंगळसूत्र काढलं. येताना त्याने ते दुरुस्त करून
आणलेलं ते तिच्या गळ्यात घातलं. म्हणाला, हा तुझा हक्क आहे. तिने लगेच देवघरातून कुंकवाचा करंडा आणला आणि त्याच्यासमोर धरत म्हणाली, हे राहिलं होतं. तसं त्याने त्यातला कुंकू तिच्या भांगी रेखला आणि पायाशी घुटमळणाऱ्या गोडुलीला उचलून त्या दोघांनी तिचा गोड पापा घेतला. आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या या अनोख्या नात्यातल्या तिच्या आईपणाचा प्रवासाला पूर्णकाळ लाभला होता. तर मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर खरंच लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.